लोकसभेच्या 5व्या व अंतिम टप्प्यासाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहेत। या मतदानाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात प्रचार सभेंचा मोठा धुराळा उडालेला आहे। आज नाशिकच्या मालेगाव येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार असलेले धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेले डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार आहे। मालेगावच्या मसगा मैदानावर ही सभा होणार असून या ठिकाणी सभेची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। मोठा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। तसेच हजारो खुर्च्या या मैदानावर लावण्यात आलेल्या आहेत। तर पोलिसांची देखील सुरक्षेच्या दृष्टीने रेलचेल या ठिकाणी सुरू झालेली आहे। मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आज नाशिक जिल्ह्याच्या व लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठीचे जे आहे प्रचाराची सांगता होणार आहे। या प्रचाराच्या सांगतेसाठी आज जिल्हाभर सभांचा धडाका सुरू राहणार आहे। यामध्ये मालेगाव येथील योगी आदित्यनाथ यांची सभा असेल, मालेगावमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांची सभा असेल, तसेच नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या देखील सभा घेणार आहेत। एकूणच आज जो आहे प्रचाराची सांगता होत असताना नाशिक जिल्ह्यात सभांचा मोठा धुराळा उडणार आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।